चालती हो घरातून, चालती हो. जर घरात पाय ठेवशील तर तोडून टाकीन सांगून ठेवतो. चंद्रकांत, तुझी बहीण आहे ना रे ती? बहीण मेली माझी बहीण. सर्जेरावने आमच्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगली, त्या दिवशी मेली ती. अरे पण तिचं असं काय चुकलं ते तरी सांग. आमच्या घराण्याची अब्रू गावापुढे उधळली. तोंड दाखवायला जागा नाही गावात. अरे दादा सोड. जा, हिनं तोंड काळं केलं आमचं. जा तिकडे कुठेही जा, काही कर, पुन्हा तोंड दाखवू नकोस आम्हाला. अरे चंदू, जे घडलं ते वाईटच, त्यात त्या पोरीचा काय दोष? अरे चंदू, सख्या बहिणीला धक्के मारून बाहेर करतोस काय? हो, तुम्ही नकामध्ये तोंड घालू. तुमची पोरगी पळून गेलीये माहितीये सगळ्या गावाला. अगे तू अजून इथेच उभी का? खोबाट काळ कर तिकडं. काय प्रकार आहे हा? साहेब, हिनं आमची अब्रू मातीत घातलीये. तू काय बोलतोयस कळते का तुला? खरं तर हिने गुंडांशी 2 हात करण्याचा प्रयत्न केला, याचा तुला आणि गावकऱ्यांना अभिमान असायला हवा. अशी हिंमत असलेली मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी. आता हिच्याशी ना गावात कोणीच लग्न करणार नाही साहेब. रांग लागेल, रांग. रांग राहू दे निंबाळकर साहेब. बघा इथल्या गर्दीलाच विचारा, कोणी होतंय का तयार. पाहिलेत का साहेब, पटली का खात्री? अहो बोलाय सोपं असतं हो, दुसऱ्याचं कशाला, तुम्ही तरी व्हाल का तयार? पाहिलेत ना, स्वतःवर वेळ आली की माणूस कसा दचकतो. शुभमंगल सावधान. जनावरांच्या दुनियेत, जनावरांच्या कळपात माणूस भेटला. सगळ्यांना त्याच्या ठेवत दिसला. वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा. थँक्यू सर. पोलीस अधिकारी संजय निंबाळकर यांनी पौर्णिमेशी विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे. याचा सर्वांना अभिमान वाटतो. त्यासाठीच त्यांचा हा नागरी सत्कार आयोजित केलेला आहे. पोलीस खात्यातही देवमाणसं असतात हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. या तालुक्याचे आमदार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देते. आज माणुसकी हरवलेली माणसं सगळीकडेच दिसतात. निंबाळकरांनी मात्र आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे. आमदार म्हणूनच नव्हे तर एक महिला म्हणून याचा मला गर्व आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलत, माझा सन्मान केलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. आमदार पवार यांच्या भाषणामधून सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे. आमचे अधिकारी निंबाळकर यांनी आपल्या कृतीतूनच सगळ्या समाजाला मार्गदर्शन घडवलेलं आहे. अशी माणसं आमच्या खात्यामध्ये आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो. पण काही वाईट माणसंही आमच्या खात्यामध्ये आहेत.
ज्यांच्यामुळे अवघ्या पोलीस खात्याला समाजामध्ये बदनामी सहन करावी लागते. सरकारबद्दलही समाजामध्ये एक वेगळा संदेश जातो. पण सरकार वाईट प्रवृत्तीला कधीच पाठीशी घालत नाही आणि सगळेच अधिकारी आणि कर्मचारी वाईट नसतात याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि निंबाळकरांनी तर हे आपल्या कृतीतूनच दाखवून दिलेलं आहे. चांगले आणि वाईट याचं दर्शन समाजामध्ये सगळीकडेच होत असतं. जे चांगलं असतं त्याचा असा गौरव होतो आणि जे वाईट असतं त्याला समाज किंवा नियती भिरकावून देत असते. एनिवे, आपण आमच्या अधिकारातल्या माणुसकीचा जो गौरव केला आणि त्याचं भाग्य मला दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना धन्यवाद करतो. मंडळी, मी जे काही केलेलं आहे ते मानवता जपणाऱ्या कोणीही करावं असंच केलेलं आहे. आणि व्यक्तिशः मला असं वाटतंय की मी असं काही केलेलं नाहीये की ज्यामुळे माझा एवढा मोठा सन्मान करावा. माझ्या मते माणसाने जर माणसासारखं वागलं तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये भुरटे, लहान मोठे गुंड हे असतातच. पण जर समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवली तर त्या गुंडांचाही नायनाट होऊ शकतो. आपल्या समाजामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांच्यावर सतत अत्याचार होत असतो, पण त्यात त्यांचा काय दोष आहे? पण तरी आपला समाज त्यांनाच बहिष्कृत करतो. सांगा ना, त्यात त्यांचा काय दोष आहे? मग त्यांचा काय दोष आहे त्यात? लांडगे साहेब, नाईक साहेब, अहो ऐकतायत ना? अहो तुमचा केव्हा होणार तत्काळ? तुम्हाला हे लोक केव्हा घालणार हार? नुसते पैसे मिळून त्याला देतं. हार लागतात, टक्कर व्हावे लागतात. निंबाळकर साहेबांचा विजय असो, निंबाळकर साहेबांचा विजय असो, निंबाळकर साहेबांचा विजय असो. लांडगे साहेब ऐकतायत ना? निंबाळकर साहेबांचा विजय असो. या सर्जेराव भुरटे या. काय तब्येत ठीक दिसत नाही तुमची? डोकं फिरायची वेळ आली भाऊसाहेब. ते जागेवर कधी असतं ते सांगा. काहीतरी करा भाऊसाहेब. पण त्या निंबाळकराला गडचिरोलीला पाठवायला हवं. एक साधा पोलीस अधिकारी समाजसेवक व्हायला निघतोय. त्याचा सत्कार झाला हो, पण माझं नाक कापल्यागत झालंय नाक. सर्जेराव, तुम्हाला कितीदा सांगितलंय तुमच्या वागण्यामध्ये जरा बदल करा म्हणून. नाही होतं काय की तुम्ही भानगडी करता आणि निस्तरावे लागतात आम्हाला. अहो चेअरमनला दुसरी कामं करू द्या की. भाऊसाहेब, तुम्ही सांगाल ती कामं आम्ही करतो. तुमच्या शब्दाखातर 3 मुर्दे पाडले, 3. त्या किसनाच्या 10 एकर उसाला आग लावली. आग. बस बस सर्जेराव, यादी फार वाचली. आज फार बोललात तुम्ही. तसं नाही हो भाऊसाहेब, पण तुम्ही तसं कराल तर. तुमच्या मुलीनं माझ्या विरुद्ध मोर्चा काढला, काही बोललो का? पण तुम्ही तसा हात झटकाल तर काय कराल? हा? काय कराल? आमच्या विरोधात बोंब माराल का आमच्या विरोधकांना जाऊन मिळाल? सर्जेराव, खाताय आमचा, आशीर्वाद आमचा आणि आम्हालाच धमकावताय. सर्जेराव, माणूस खातो ना त्या ताटात बसायचं नसतं. तुमचं खातो तसं तुमची कामही करतो भाऊसाहेब. आलं आलं लक्षात आलं सर्जेराव. काय उत्पत्ती पेटली की पूजा बांधायची हे कळतं आम्हाला. निंबाळकर, गडचिरोली. आलं लक्षात आलं. निघा निघा तुम्ही. येतो मी. कुणाची बदली कुठे करायची आणि कुणाला कुठे ठेवायचं हे चांगलं कळतं आम्हाला. हॅलो. कोण बोलताय? अरे कोण म्हणून काय विचारतो भडव्या? तुझ्या मोबाईलवर नंबर नाही आला? एक काम कर, त्या जय नाईकला रात्री बंगल्यावर पाठव. पूजा बांधायची.